तू काय मागितलं तुझं आज रामाकडे? तुला ग काय करायची पंचायत? जास्त गुप्पी त्याच्याजवळ नाही असेल तुझ्या मनात विचार पाळणा बिणा हलवायचा. सावध कुठे आता आलंच हे ना वडगावच्या जत्रेत एका माणसाने बिनजोड कुस्ती जिंकावी म्हणूनच ते नाव स्वप्न म्हणावं. वहिनी आता रामालाच तुम्ही नवसाची लालूच धावली मग राहतोय होय बिनजोड झाल्या बघा आमचं हे मारुती नाही दादा खरं बोलला बघा आम्हाला आपलं वाटलं होतं जेवण राहून मेहनत करत्यात पर वैदी साहेब तुम्ही बी काही कमी नाही बरं का. यशवंता जयंता अरे नाही आहे का असं पोरा तू यशवंता बघ तू जेवत असेल की आणि शेताकडे जा बघू. अरे माणसं तिथे येऊन बसली असतील खोळांची जयवंतराव तुम्ही जेवत बसून बरं तुमचं गाडं एवढा आलो आणि लवकर येतो. हा काय ग नवरा पैलवान झाला म्हणून काय झालं? नाही तर काय बायकोने डोळे वर करून मी बघायचं नाही वय तुझं आपलं काय तरीच. अगं भेटत असेल रोज चोरून चोरून भेटतच की स्वप्न. काय ग मस्करी वगैरे काही सुचत नाही होय. सुनबाई पाय उचला लवकर उन्हा व्हायला लागल्यात. या 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 अरे ये की ये प्रभू रामचंद्रा तुमचं झाक चाललंय बघा. अहो सारखी बरोबर सीतामाई वाईस डोळावर करून आमच्या यशवंतरावाकडे बघा की. भीमराव तुमचं बघायला सांगा देवाला आमची काळजी नका करू. हा देवा काय ऐकू नका यांचं. आमचं झाक चाललंय गाड्या सगळ्यात ती नळाला बी जत्रा घडतीया. अहो अगोदर गाड्यान मागणं नळा. अरे असल नशिबात तर येईल चालत पायाना आपल्या. त्या पायी देवाला कशाला त्रास. अहो अगोदर देवाला त्रास द्यायचा आणि मागणं आपण त्रास करायचा. छान धन्य आहे तुमची. चला सुटा. लवकर अगं आता तरी निक्की बाहेर कवचनासारखं पाण्यातल्या मशिदत गुरगुर गुरगुर करत बसली असती. अगं पाणी बघून काय पाहुणी पडलीस वय. नुसतं हदडायला पाहिजे मुडद्यांना. नीट मारा की धक्का. अगं तेच करते ना कवाच्यान धक्का मारून मारून कमरेचा काटाने काटा गिल्ला झालाय ना आमच्या धक्का. अगं ढक्कल ढक्कल तोंड बघा ढिल्या काट्यानं. हो 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 यशवंतराव हा हे गाडीची धुलाई चालली वाटतं. काय करणार माणूस गावला असता तर त्याची चांगली धुळाई केली असते असून त्यांच्या नादा लागतीये. भीमराव तुमची बिन साबणानं झाली बरं का. काशे अगं विचार की पाहुणेच नाही धक्का मारताय का म्हणून. ऐकलं का भीमराव हा आपल्याच गावात आपणच पाहुणं. अहो पाहुण्याचं पाहुणं कोंडीबाचं मिळवून द्या. काशे नाव गाव माहित नसल्यावर काय म्हणायचं ग. काय म्हणायचं. नाही कळलं दमा मी सांगतो. काय म्हणायचं. नाव घ्यायचं आ? म्हणजे विचारायचं. नाव ओळखणं दे. एकदम पहिल्या धडाक्यात हो कसं नाव विचारायचं. मग काय ओळख देख झाल्यावर विचारणार होय. काय विचारावं तेच कळना. भीमराव सांगा तेसनी आमासनी यशवंतराव म्हणत्यात. काशे त्यासनी सांग मला बी लक्ष्मीबाई म्हणतात. मग भीते का काय. अयो तुम्ही भिऊ नका. मला बी भीमराव म्हणतात. आणि मला काशी. अगं येईल
विचार ना धक्का मारतात का म्हणून त्यात काय विचारायचं मारतो की धक्का हो कुणाला मारायचा धक्का अहो काय विचारताय दिसत नाही व्हय? गाडीला गाडीला भीमराव त्यांना म्हणावं आमासनी नाही जमायचं. ताशे वाटलंच मला नुसतंच दिसायला असू द्या पर गरज कुणाला? गरजवंताला म्हणतात ना आडला नारायण म्हणून ते धरावं लागतात पाय. दोन तिकडे आहेत, दोन इकडे आहेत. हा चला भीमराव अडल्या नडल्याला मदत करूया. हा अरे ढकला की लावा तो. हात. हा, असं. ए, बजरंग. जोरावर. आता. हे, हम्म. जोर. भीम्या मार धक्का. कुठं जाणार? इथंच या गावात आमच्या गावात? होय कुणाकडे? गपूर शेटकडे. म्हणजे तुम्ही? संगीत बारी हाय आमची. या की राज्याला खेळ बघाया. ओ भीमराव उशीर होतोय. चला की चला लवकर. हॅलो हॅलो हा. गे तुझ्या दंडात चोळी चला. आणण्याची. ले डोळ्यात. ऐक, ऐक. तुझ्या दंडात चोळी आणण्याची. शिवाराव. आता ग बया काय लोणी पाघळले. बार गाडी दिसनाशी झाली की. अगं, चल की जी. अगं भीमा कसा आला नाही अजून. काय म्हणावं याला. कवा येळेवर येतो म्हणून आज येणार आहे. लई लाडावून ठेवलंय बघा त्याला भाऊजीने. अगं तीच डोईवर आला अजून पत्त्याने हेचा. यशवंता भुकेला असेल ग. वय खरंच की. मग असं करू का आता बाई. काय मी जाऊन भाकरी देऊन येऊ भाऊजीना. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. जा बाई जा लवकर जा. आणि हे बघ येताना जरा मळ्यातली भाजी घेऊन ये. जी. काय मालक हा? आज अगदी मुख्यानं काम चाललंय. हा? काय हो काही पाहुणीनं जादूटोना केला नाही ना बा. बाकी काय म्हणा लक्ष्मी कशी लोण्यागत पागाळली होती तुमच्यावर. जाऊ द्या ना भीमराव. किती झालं तरी तमासगिरीन हाय ती. लोकांना हसवून फुलवायचं कामच आहे त्यांचं. नाही यशवंतराव अहो तमासगिरीने मी लई पाहिल्यात. ही लक्ष्मी त्यातली नव. आबांचा कचका ठाऊक आहे नव. गावातल्या एखाद्या पोरीकडे चुकून डोळावर करून बघितलं तर डोळं वटारत्यात. वहिनी तुम्ही? वय मीच. औंधा उरकून टाकायला सांगते बरं का भाऊजी तुमचं. का वहिनी कशा पायी एवढी घाई? नाही म्हटलं आजकाल एका माणसाला लई एकटं एकटं वाटतं या म्हणून म्हणते. हा? अहो एकटं एकटं? वय ह्यो आहे की जोडीला? हा मी आहे की. यो लई पैलवान गडी. घ्या, भाकरी खाऊन घ्या. आणा. बरं का भाऊजी हं? तुम्ही आता लवकर लगीन उरकून टाका बघू. म्हणजे धाकट्या जाऊबाई रोज शेतावर भाकरी घेऊन येते. का तुम्हासनी कटाळा आला वय आमचा? तसं नाही हो. आपलं मोकळ्या मोकळ्या रानात
हसत खेळत त्याने तुम्हाला घास भरवावा आणि तुम्ही त्यासनी. अहो मला नका भरवत, तुम्ही खा. वा वा वहिनी, एवढं मोठं कौतिक एक डाव तरी तुमच्या वाट्याला आलं का लगीन झाल्यापासून? भाऊजी नाही म्हणजे जवा बघावं तवा दादा तालमीत आणि वहिनी घरा. बर बर, लई बोलला सा. घ्या खाऊन, मी भाजी खोडून येते. आओ हे विचारू का? अजून किती दिवस चालायची जयवंताची पैलवानकी? हो 2 वर्ष झाली त्याच्या लग्नाला, अजून संसाराला पत्त्या नाही. बायकोचं प्लान बी बघितलं नाही त्याने. वाईच कळ काढा, तोंडावर जत्रा आली आहे ना, एवढा फड जितला बस. अहो पण तालुक्याचे 2-4 फड जिंकल्यात नव्हते ना. अहो पण तिथल्या कुस्त्यात आणि इथल्या कुस्त्यात लई फरक. पण ही एवढी कुस्ती झाली की मग खुशाल झुपात्याला संसाराच्या गाड्या. आमची काही ना नाही हं. मग मातूर यशवंताला हाताशी धरणार की थेट हिंदची असली. पाणी प्या पाणी. इतो यशवंत आला नाही. तवा चालाय येऊन झोपलाच होती. इकट्या लवकर. अहो दिसभर राब राब राबते पूर्ण हा. आणि सांच्याला लवकर झोपतय. बंद करा तमाशा. हा? बंद करा. अरे वा. हा? अरे तालमीची हवा तमाशाकडे. म्हणजे तालीम बोलली तमाशाला. बंद करा. नुसतं पैशाकडे बघून नाही चालायचं. तुमचा धांगडधिंगा बघाया ना आलो, वाटलं तमास करण्याची कला बघावी. हो म्हणजे कला बघायला आलाय का आपलं कला होतीये. तमासगिरीची पहिल्यानं तमासगिरीची कला नुसती बघायची नसती, तर तिची सोन्यात चांदीनं किंमत करावी लागती. सोन्यात चांदीनं. पहिलं आपण निस्ती बघायला ती काही कुस्ती नाही. तुझी कला त्यांना दाव, म्हणजे ते खुश होतात. चुकून केला. कसा वाटला खेळ आमचा? बसा ना. पहिल्यांदा आलाय, पाहुणचार नको कराया. म्हणजे अडला अरे पाहुणचार करी. काशे 2 ग्लास दूध आण. होय बॉबी. अरे ये बॉबी. कसा वाटला खेळ आमचा? बोलत का नाही? नाराज दिसताय. नाराज खेळावर नाही झालो, खेळाचा खेळखंडोबा झालेला बघावला नाही मला. आम्ही वस्तात घरातली माणसं, तमाशा आम्हाला वर्ज. तरी सुद्धा डोळा चुकवून आलो आम्ही. तमासगिरीन पाहिली, तिची न्यारी कला पण पाहावी असं वाटलं. आज पाहिल्यावर समजलं, तुमच्या कलेवर तुमची मालकी सुधीक राहिली नाही हो. तर मी तरी काय करणार? तर कलेची किंमत पैसे उधळूनच करते. ही कलेची किंमत नाही, इश्काचा जणू बाजार भरलाय आणि बाईपणाचा लिलाव चाललाय. लिलाव. खरं आहे तुमचं. माझं गुरु सुधी कसंच बोलायचं, म्हणायचं पोरींनो कलेचा लिलाव करू नका, कलेचा लिलाव करू नका. तर मी तरी काय करणार? परत नाही करणार कलेचा लिलाव. भीम काय भीमराव म्हणा. असू द्यावं,
तू घे की नको तू घे की थोडं अगं घे की चला कुठं कुठे काय तू थोडं घेतलं का मला गोड लागेल घे की नको नको बर चांगलं ना घे म्हणतो तू काय भीमराव तून झालं ना झाले चला चला जाऊया. ये भी लेंगे और रंग भरेगा काशी आज पात्र मी सगळ्यांना घाळ केलं तर आज उलटच झालं ग काय झालं आज आज मलाच कोणीतरी घाळ केलं खरं लेकिन यहाँ हम घायल हुए थे इसके जिम्मेदार कौन तुम्हाला कोणी घाळ केलं अरे वाह खुद गुनाह करके मेरे को पूछ रहे मैंने क्या किया तूने वो दौलत ज्यादा देने वाले लोगों का अपमान किया अरे वो मेरा खेल छोड़ के चले गए गेले तर गेले त्याला मी काय करू हे बघा गफूर शेठ मी एक कलाकार आहे पैशावाल्याच्या इशाऱ्यावर नाचणारी कठपुतलीन आहे ले चल 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 तू एक फकस्त हमारे धंधे में नाचने वाली है अरे ये नखरे यहाँ नहीं चलेंगे हे बघा शेठ तुम्हाला जसा धंदा आहे तसं मला बी मन आहे तेरा ये मन मेरे पास दे ये रख देता हूँ अरे हमारे जान पर नाच कर को तुम पेट भरते रे तू का मी उलट तूच आमच्या जीवावर पोट भरते क्या साली नाचने वाली और इतना रुबाब देख लक्ष्मी मैं तेरे को बोलतो हमारे पार्टी में रहने का हो तो मेरी बात सुनना पड़ेगा नहीं तो साले फोन साली नाचने वाली काशे बाबी चला चला लवकर आपल्याला थांबायचं नाही अगं पण झालं काय काय की सांगशील की नाही तर गफूरच्या आपण काय निंदे नाही समजतो काय आपल्याला आपण काम करतो का तो पैसे देतो चला आता लवकर जायचं आपल्याला थांबायचं नाही ए भीम्या पाय बाई पाय येळेला सापडतो शपथ कुठे अडमडलाय ए भीम्या अरे काय कानात खडबिड पडलं की काय तुझ्या हा? नाही हो एवढा मोठा दगड कानात नाही पायात लई लाग तवाच एवढ्या हाका मला तरी ऐकू नाही आलं हे घे भाऊजीला भाकरी नेऊन दे मळ्यात आणि त्यांना म्हणावं तुमच्या आवडीची भरलेली वांगी केली भरलेली वांगी हा हे बी घेऊन जा पैसे यसनी म्हणजे पैलवान असते गपकी खुराक आहे बदामाचा शिरा म्हणजे यशवंतराव असते भरलेली वांगी पैलवान असते बदामाचा शिरा आणि मला काय म्हशीमोरनं आंबून घालता का कडबा खा का कडबा आंबून पचायचं नाही तुला हं? इथं काय उपाशी ठेवतात होय रे तुला नाही अभा वहिनी म्हणल्या म्हणताना आपलं ते पोरं भुकाळली असते क्यों बिमराव बहुत गड़बड़ दिखती रे वांग्याचं बरीच खुराक चल चल वालेकुम सलाम सलाम अलैकुम काय काम काढलं वैसा कुछ नहीं होता पर जरा कल फंड में गड़बड़ हुआ गडबड झाली हा मग निरोप धाडायचा नाही का आम्ही 10-20 पोरं झोपाय असतात जयंता बरोबर वो भी खड़े होते मग
क्या बोलना अभी, अपना जिदातर अपना छोट क्या भेज बराबर बराबर काय समजलं नाही मी. मालक, अहो मालक, मालक, हो मालक, मालक, अरे अरे काय रे भीम्या मालक, अहो हा? मालक, काय कुत्र बित्र लागलं का काय तुझ्या पाठीमागं? हो, कुत्र परवाडलं पण ते बोकड लागलं ना हात धुर माग. पोकळ कपूर, अहो खालचं प्रकरण सांगा, घराकडे आलाय ना बोंबलत. असं काय रे भीम्या, काय सांगितलं त्यांना आबाला? हे चांगलं विचारताय. ते ऐकायला तिथं थांबलो असतो तर भरली वांगी पोचली असती का इथवर. आबांनी चांगलं माझंच बरं केलं असतं. ए येड्या, तू भ्याचं कारण नाही. हा मी आहे ना. मग? तुम्ही आपलं कसं पाकपूक होते, तुम्हाला काय. आईला भीम्या शिरा. शिरा बोंबला. यशवंता इथे गेला होता काल रातचं विचारतोय मी. हा तमाशाला गेल्या तर सांगायला लाज वाटते. होय अरे उद्या सारं गाव थुकल की. बाबा, गावानं थुकावा असं म्या काय केलेलं नाही. वर तोंड करून आणि बोलतोस. आज तमाशाला गेला म्हणजे एखाद्या बाईला पळवून न्यायचे. पोरा, जवानीची रग तांबड्या मातीत चिरवायची असत्या, तमाशाच्या फळात नाही. आबा म्हणतात ते खरं आहे. पुन्हा जर असं कानावर आलं तर माझं बी टकुरं फिरल्या बगैर राहणार नाही. अरे नाही जायचं. ते भीमेच्या संगतीने एका वेळेला गेला असं. आज गाण्यानं भले भुलाला रसा कळायला लागला. हाती निघून जाईल तेव्हा समजेल तुम्हाला. जाकू जाकू जांगी का चाली. त्यात विचार कसला करताय शेठ. लक्ष्मी को लाने का ये तो तुम्हारे बायात काय खेळ आहे. बेरंगा लौंडी मिलेंगी का. ते मला विचारा. आंबोली नदीच्या घाटावर गळ टाकून बसली आहे ती. अगं बया 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 बया, काय झालं? या पाणीने काही कंबर गेल्या बघ. अगं पाणक्याचंच काम आहे म्हणायचं आणि गप करायचं. होय, या पाण्याचं गट्ट घेऊन झालं म्हणायचं. गप नांदायचं. होय. ते गप्पूर शेट चांगलं खायला खालीच होता, ते मानवलं नाही. गप म्हणावं. हा, बरा उपाशी. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा त्याच्याकडे. रात तरी काय नाकाच्या शेंड्यावर. अगं पण त्याच्यासाठी एवढं भावून करते. त्यांनी तर तुझी विचारपूस केली आहे का. लक्ष्मी, ए लक्ष्मी, 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 ए लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, लक्ष्मी. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय झालं ग? हं? तुला लागलं का? नाही. अगं मग रडतीयस का? काय झालं नाही सांगितलं ना. काय नाही काय. अव तुमच्यासाठी हिनं गाणं म्हटलं आणि त्या गप्पूर शेट्टीला हाकलून दिली. असं तू जा हिला घरी घेऊन. चल. कपूरने एका दगडात दोन पक्षी मारलं तर. कोण शेठ? असं दारात का उभं? या की बसा. बसा बसा. तेरी जाने को बाद हमारा धंधा बैठ गया. धंदा बसाय काय झालं व शेठ? फडक बिजली आली ना व. चमकले असेल की कडकडाडून. की चमकी गे. जिधर देखो उधर अंधेरा ही अंधेरा हो गया. सच्ची बोलो लक्ष्मी, तू जाने से हमारी आने वाली लक्ष्मी गायब हो गई. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मी नाचणार नाही म्हणून. तू कैसी नहीं नचेगी. तुझे तो ये नचाएगा.
सीधी तरह से मेरे साथ नहीं आई तो जबरदस्ती ले आऊंगा. काय मोगलाय लागली काय? जीव गेला तरी नाचणार नाही मी. तेरी जान जाने से मुझे क्या फायदा, तुझे तो जिंदा ही उठा के ले जाऊंगा. का मागे लागलायस माझ्या? पीछे तो तुम पड़े उस नादान के, अपना धंधा छोड़. वाह रे बहादुर वाह. क्यों गफूर भाई, काय बात है? देखो यशवंत भाई, ये हमारे धंधे की बात है. हे धंदे की बात आहे. हाँ. अरे ह्यो धंदा आहे की धंद्यातली माजुरी आहे? बाहेर घरात घुसून बाई माणसाची जबरदस्ती. हरामखोर, माफी माग, माफी माग. हे लक्ष्मण भाई, ऐसी गलती कभी नहीं होगी, माफ करना. अरे अशा किती गलत्या करणार आहे? आबांचं कान बिचूच भरलंच ना मग. जाऊ द्या हो. काय त्याच्या नादी लागतं. नेला वाघाकडे डरकाळ्या फुडीत आला होता. आणि मांजरागत म्याव म्याव करीत गेला. जाऊ द्या. आता ए काशी बाबी, काय एक गिलास दूध घेऊन यायची. जा. आलं ध्यानात. दोघात तिसरा आणि डोळ्यात कचरा कशाला? चल बाबा. चला. आता बस करा ना. काय हा? तुमचा तो मित्र कोणते? हा भीमराव. हा काशी आहे ना, त्याची सारखी आठवण काढते. असं कशासाठी? आता ते मला काय ठाव, तिला विचारा की. ताकाला जाऊन मोगल लपवायची कला तुला चांगली जमती बघ. म्हणजे काशीच्या माग तू लपतीस आणि त्या भीमरावाच्या माग मला लपवतीस. असला लपंडाव खेळण्या परास भक्ती नको दोघं. सोडा लई टाकले ग. काय झालं? दूध घ्या. नाराय खाय. बहिणी, तुम्ही अजून इथंच? अहो मारुती जलम कवाच झालाय. होय का? खाली आपला. हा? अहो भाऊजी दर्शन घेऊन कवा चालेल. वाटलंच मला आजचा चानस तुम्ही असा हुकवणार नाही म्हणून. बरं वहिनी, खरं सांग, आज काय नवस केलं? चला काहीतरीच काय भाऊजी. बरं राहिलं बुवा आमचं, पण वडगावच्या फळात आमचा पेलवान नाही दादा बिनजोड झालाच पाहिजे हे तरी सांगितलं की नव? जावं तिकडे, तुम्हीच करा की तेवढं काम आपल्या भावासाठी. बरं बुवा, आम्ही करतो. चल रे भीमे. आणखीन एक सांगा बरं का. आता आणि काय? नाही म्हटलं मोडल्या वर्षी स्वतःला बी बिनजोड कर म्हणावं. बोंबला आला का वांदा? ए तुलाही कसला वांदा आला बिने? हो, श्रीवंतरावांनी कुस्ती जितावी म्हणून तुम्ही रात्रीच देवधर्म करता. उद्या यांची कुस्ती ठरल्यावर यांच्यासाठी कोण देवधर्म करणार? अरे तू आहेस की शेपटावानी त्याच्या माग, तुला दुसरं काय काम? आणि हे काय खैनी कापड घालून कुठे निघालास? अरे मला ढीकभर कामं पडल्या, कुठे निघाला हिंडायला? नाही ते हे तिकडे टाकलं त्यांनी म्हणलं कुस्ती बघायला जाऊया. हा कुस्ती बघाय? अरे येड का खोड? पोटाची बी सूज नाही. काय होईल यांचं वागणं? हे असंच. बरे बघा, मी जयवंताला आणि तालमीतल्या पोरासनी घेऊन वडगावला जातो. 2 दिवस मूर्ती जरा यशवंतावर ध्यान ठेवा. ते काय फुफुलं बाळ आहे, चांगली पक्क फुटल्यात की. गेले गेल्या पसात घुसली खाली करून आणायची. राम राम असता आला ते बरंच आला ते बरोबर. तुमच्या वेळेवर आमच्या गावाला शोभाच नाही बघा. अहो या वस्तादारी बजाव पैलवाने चितकड करून मानाकडे मिळवले की कुस्ती बघायला पाहिजे होती तुम्ही. डोळ्याचं तारणं फिटलं असतं तारणं. असं हो हेच ते का गुंडोबा कसं फिरवते होते. त्या दिवशीपासून नुसतं अपमानानं सरपळून निघालो आम्ही. तेव्हा एकदा स्फोट खेळ असं झालंय.
त्याच्या पोराला तो लोळीला बेगा गिजायची नाही. बाबा त्या गोंडीबाच्या पोरग नुसता आकाड्यात उतरू द्यात. नाही त्याला 4 मिनिटं सीट मारला तर बाळ्याची आवाज नाही सांगणार. ही बिनजोडाची सुट्टी देतावा हे 5,001 रुपया इनाम आहे. त्याला कुणाला धरायचं असेल त्याला आखाड्यात या. कोणता वा हात लाव. अरे वस्तात घराण्यात आज पातूर मैदानाला सुरू पाठ लावली होती आणि तू काय केलं हे शांत याच मैदानात मला चितपट मारून तू मानाच्या कडे वाजत वाजत घेऊन गेलास. आठवता ना तुला? आज माझ्या पोरानं त्याचा वस्ता काढलाय. मी बी वाजत वाजत जाणार आहे आणि ते बी तुझ्या गावातनं. अरे थांब. आता हिंमत तर पुन्हा लढत ठेव माझ्या पोराशी. मानाच्या कडे इनाम ठेवतो बाप. परवाना संघ माझा पोर कुस्ती करणार नाही. माझा दुसरा पोरगा लढल. काय तयारी? रागाचं बच्चा आहे माझं. लढायला मागं सरणार नाही. हे सबूत. हे तुला सबूत. आता थांब ना. येत असे काय फोन का नाही आता सोडते काय आम्ही नाही. लागलं का? राहतोय का? कुठं लागलं? दाखव. आत्ता कुठं पळून जाशील? जाम धरून ठेवतो ना. खरं सोडणार नाही. सोडण्यासाठी धरलंय वय. बघा सोडा बघू. लक्ष्मी किती दिवस राहणार आहेस? कायमची. कायमची? तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही मी. अगं पण तुझ्या बारीचं काय? तुम्हाला आवडत नाही ना ग, म्हणून दिली सोडून. अगं वेडे, तुझी दौलत ज्यादा मला नाही आवडली. पण खरं सांगू, मी एवढा तुझ्याजवळ कशामुळे आलो माहित आहे? कशामुळे? तुझ्या कलेमुळे. आव तर लोकांना कला कुठं आवडती या? त्यांना फक्त बाईच दिसती या. हेच हेच लोकांच्या ह्या सवयी बदलाया पाहिजेत. मग आता शाळा काढते आणि बसते शिकवत. बाबांनो, नोटा सोडू नका आणि नोटा सोडता सोडता हात दाबू नका. कशाचाच आवाज आहे? हो. चला काय झालेला?
ऐकतच नाही बाई. आवाज सोडा म्हणते ना वा. आम्ही जरा शेतावर जाऊन येतो. पडेल पैलवाना बरोबर माझं पोरग लढणार नाही. तू तुझा पडेल पैलवानच की निदान तुमचं मोर तरी असं बोलायला नको होतं ते. अरे बोलू दे रे, काय बोलू दे असतात. अरे यशवंताला असा तयार करतो की त्याचा चांगला बॅगात उडवून टाकतो. हो बाकी झाक बोलला का सोडा सोडा धावा धावा. यशवंता आज लज्जा आहे का नाही? तुझ्या कुस्तीबद्दल तिकडे सबूत देऊन आलो मी आणि तू इकडे हे खेळ खेळतो. अगवान याला घे ताब्यात आणि तालमीत बंद करून ठेव. बघतो कसा खेळ खेळतो ते. आत्ता ग बाया. आवा पैलवान आवा. अशानं छाती फुटून भागदाड पडेल की इथभर. ए माझी छाती म्हणजे हवा भरलेली घाबरायची आहे का फुटाया? वाचवून घे. स्टील आहे स्टील. तुम्ही स्टील तर मी स्टँड स्टील. होय का? आवा एका दणक्यात भुगा करून टाकीन मी तुमचा. तेवढ्यानं मारलंस माझ्या आई. मी तुमची आई. नाही बाबा काय रडू नका रडू नका. अगं रडू नका. मला रडू येत. आम्ही तुमच्यासाठी 4 महिन्यात उशीला पाणी घातलं, होय बरं. उपास केलं, अगं बरं. तापास केलं. आणि माझं छाताड फोडलं. रडू नका. कसे रडू नका. कसे रडू नका. काय रडू नका? अगं पाणी फुकट जाते ना. जावा तिकडं. कुठे जावा? आणि मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही. अगं पर दिवसात एकदा मी तुझं तोंड पाहिलं का? दोन्ही टायमाला पोट कसं गाठच भरते. तुमचं भरत असेल वा, पण आमचं इतर कुणी केलंय का? मी करतो की हळूहळू हळूहळू. हे लक्ष्मीने दाखलं जरी दोघं भेटलं का कसं गुल्लू 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 बोलतात. कसे गुल्लू 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 बोलतात. आवड धाकल्या दनिसनी त्यांच्या बाण तालमीत कोंडल्यापासून त्यांची एक डावी भेट नाही बघा. होय होय. आणि बिचारी लक्ष्मी पाण्याबाहेर काढलेल्या मासळीला तळमळते बघा. आम्ही पाण्यात राहून तळमळतोय. खुश में आ रहा तुमको बडा दुख हुआ तो. स्वप्नात सुधीक बघितलं नव्हतं ते आज उघड्या डोळ्यानं बघायची पाळी आली. इतना बड़ा नाम तुम्हारा उस्ताद बाजू के गांव वाले घबराते थे. काय थर कापत होते. म्हणूनच यशवंता बरोबर लढायचं त्याला आव्हान देऊन यशवंताला नाही का? हा लढेगा जितेगा. आजच त्याला तालमीत बंद करून आलोय मी. आता त्या राग्याला कसा होताना करत नाही तेच बघतो मी. ये क्यों नहीं जीतेगा? अरे बाप का बच्चा है वो. हाँ अरे ऐसे बाप दुनिया में थोड़ी मिलते हैं. अगं रडतीस काय? काय करू? मला सोड बघू. नाही तुम्ही अगोदर आत या. हागू तर तुम्हाला असं खिडकीला बांधून ठेवल्यावर मी कसं आत येणं? कशा रडत होती? मी 2-3 दिवस आलो नाही म्हणून ना असं रडायचं नाही बरं का? अरे हो लक्ष्मी तुला एक गंमत सांगायची राहिली. गंमत? हो कसली? हो तालमीत जेव्हा जेव्हा मी असतो ना तेव्हा तुझा चेहरा नजरेत असतो बघ.
काहीतरी कुस्ती कशी खेळता जर तालमीच येऊन बघ अगं आणखी गंमत काय जवळजवळ समोरच्या पेलवान सलामीसाठी हात पुढे करतो ना तेव्हा तेव्हा मला तुझाच हात नजरेसमोर दिसतो हा गोरा गोरा नाजूक हात झोपेत हसायची सवय आहे तिला हा मग हरकत नाही हास बाई हास पर कान तेवढं बंद करून झोप म्हणजे बास काय हो? हा सारं काही तुम्ही सांगून टाकलं हा मला काहीतरी सांगू दे मग सांग की कोण नाही म्हणलं तुला सांग ना सांगू तर वाटावरच येत नाही आत्ताच सांग नाही तर नाही सोडणार बघ मग सांग म्हटलं ना अरे वाह नंद्या मामला बहुतीच खुश दिसताय रे काय गफूर बिन धडक आतमध्ये घुसताय मागचा मोरचा विचार हाय का नाही अरे भाई यशवंता लक्ष्मी के घर के दरवाजे तो हमारे लिए हमेशा खुले रहते हैं मगर मेरे को ताज्जुब ये हुआ कि आखड़ा छोड़ के आप इधर कैसे तुला चारवी मुंड्या चीत करायला हराम खोरा तुला मागच्या वक्ताला सांगितलं ना पुन्हा लक्ष्मीच्या वाट्याला गेला तर जित्ता सोडणार नाही म्हणून हदगार पर क्यों आते हो क्यों रंगे हाँ मैं वही बोलिया और रात को लक्ष्मी के घर चोरी चोरी आते अगर ये गांव वालों को समझो तो जरा हा पहिलवानाला नादाला लावला म्हणून लक्ष्मीचं घर पेटवून देत्या गावच्या इज्जतीचा सवाल हा यो नहीं दो रंगे अरे कौन चुकता नहीं हाँ? और इश्क के खेल में तो सभी चुकते हैं अपन किसी को बोलने का नहीं मगर एक शर्त पर हा करारा परमार लक्ष्मीचा आणि बिजलीचा सामना झालाच पाहिजे पण सामना कुणाला विचारून ठेवलाय मला नाचायचं नाही हे आम्ही ठरवायचं काय शेठ बराबर अगर तू नहीं नाचेगी तो धोंडीबा उस्ताद को जरा मुझे आणि नाचली तर झाकली मोठ 1.25 लाखाची राहील हा क्या है रंगिया समझदार को तो इशारा काफी होता है लक्ष्मी हा आपल्या वाटातला काटा काढून टाकलाच पाहिजे नाही त्या वाटेने जायचं नाही आपल्याला हट हे बघा मी हा शेवटचा सामना पुरा करते आणि त्या मुडद्याचं कायमचं तोंड बंद करून टाकते ये बिजली का सामना लक्ष्मी बरोबर लावला तर खेळ एकदम जंक्शन होईल एकीला दोघी अहो पण मी कुठे नाही म्हणतीया लावा की खेळ कवाबी तर तुमची ती लक्ष्मी जोरात आहे ना व काय को जोर में हमारा करारनामा है कर को चलता है चुरंग बिजली भाई एक दफा होने दो आमने सामने तुम्हारा और उसका मुकाबला क्यों चल खरंच बिजली भाई समजा लोकांसमोर होऊन जाऊ दे डावी का उजवी काय उजवीच काय बिजली भाई उसकी ऐसी जिरा की सटो के पूछो मत बराबर आता तुमचा एवढा आग्रह आहे तर माझी बी तयारी आहेच की होऊन जाऊ द्या सामना बाकी शेठ आज गल्ला मात्र अक्षी सोन्यावानी जमलाय बघा अरे वो भूत बैठा ना लौंडी के गर्दन पे अहो मग काढून टाका किती भूत मग ती खऱ्या रस्त्यावर बस मैंने सोच लिया मग अहो विचार कसला करताय शेठ नकरा करती क्या साली एक वक्त उसका मुंह काला किया कि तो यशवंत साहब से थूक के भी नहीं दिखेंगे वाह 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 शेठ याला म्हणायची जंक्शन आयडिया सालीला असा इसका दाखवा उसको
उसको भगा के ले आऊंगा, नहीं जमा तो राड़ा कर दूंगा। एक तो उसको लाऊंगा, नहीं तो जला के आऊंगा। आले 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 कोणाचा आला इथं? लक्ष्मी अभी भाग से कटा है तूने। अरे तू वाघ कसला उत्किरड्यावर लोळणारा डुक्कर आहेस. सापाच्या अवलादा तुला चित्त नाही सोडत मी. काय करताय? लक्ष्मी सोड तू मध्ये येऊ नको. त्याची शपथ तुम्हाला सगळ्याला फास लावून घेऊ नका. जा भेकडा जा, आज वाचलास तू. बहुत याराना लगते हो, हाँ? चमक छलियो, तू जब तक नहीं नाचेगी तब तक ये ज्वाला भड़कती रहेगी. कालिया, पहलवान को जरा अपने दाव बता दो. आहिस्ता चलो आहिस्ता चलो. अरे तू हल्लू चल रे रंग्या. बहुत मार पड़ी रे. मारे राम राम उस्ताद. राम राम उस्ताद जी. रंगे मेरे को बिठा दे. कुणाची करामत ही वस्ताद? ही तुमच्या यशवंताची म्हणजे आपल्या चिरंजीवाचीच करामत आहे. हा म्हणजे त्यानं मारहाण केली का काय तुम्हाला? निस्ता मारता ना उस्ताद. अगे इतना बुरा नहीं लगता, मगर चालू खेल में यशवंता लक्ष्मी के लिए को भाग को गया. क्या रंग गया? काय सांगताय काय हे? यशवंताच्या हलकट तमाशगिरीला घेऊन पळाला. अरे पोरा, अरे काय छेंडा लावलास तो? उस्ताद किसी वो तमाशे को आता था, तुम्हारे मुंह को देखिए हम चुप बैठे. बोल के तो ये रामायण घड्या. अरे माझ्या कर्मा, अरे अंगाचा नुसता फडका उडालाय माझ्या. काय करताय? शांत राहा. तसा शांत राहू. अगं केवढ्या उड्या होत्या माझ्या. वरला पडला म्हणून भर आखाड्यात टाकल्याचं आव्हान दिलं मी. आणि तिनेच काळ फासलं माझ्या तोंडाला. म्हणून तर आम्ही सांगायला आलोय. अरे नुसतं सांगताय सकाळ असेल तिथे यशवंताला शोधून आणा. जावा जावा म्हणते ना मग. रंगा पालखी उठा रे. चला दूर ऐका माझा एवढं शांत.
माझ्या पायी किती जणांची वैर घेतले ह्यांनी. माझं काय, मी हवं तेवढं सोसेन, पण हिनं का सोसावा हा वनवास? तुमच्या सुखापायी आणखी वनवास सोसावा लागला तरी बी तू सोशील मी. लक्ष्मी, नाही लक्ष्मी, माझ्या पायी जीवाचं किती हाल काढणारेस तू. नाही, अहो वाटत काय बसलाय, चला घरला. कसला घरला जातोय? काय झालं? डिझेल खाल्ला झालं, पोट्यात गोळ आलेत. गोळ? हा, आणि इकडं बया 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 बया. अहो भीमराव, जरा सावकाशीने खा की, कसली घाई झाली या? आई अगं पार्सल पोचलं पाहिजे टायमात. भीमराव, किती त्रास घेत आहो तुम्ही? अगं घेतलाच पाहिजे. त्याच टायमाला यशवंतराव संगती घर सोडलं असतं तर लई बरं झालं असतं. कुणी अडवलं होतं तुम्हाला तवा? चांगले सांगतीस. अगं यशवंतराव लक्ष्मी संघ पळालं, म्या कुणा संघ पळायचं? देवानं प्रत्येकाची जोडी लिवलेली आहे. त्या आईला आमच्याच टायमाला तिची पेन्सिल मोडावी. पाहिलंच तोंडातला घास बी असा पडतोय. घेऊ घ्या की. असं आहे नशीब. अहो तुम्हाला खाता आलं नाही त्याला कोण काय करणार? आईला आमचं नशीबच फुटक. अहो असं कसं म्हणता भीमराव? अहो तुमच्या नावावर बी कुणाचं बी नाव लिहिलं असेलच की. कुणाचं? जरा डोळे उघडून बघा की. कुठं? अहो तिकडे नाही. हे काय करताय सा? माझं बोचक मला गावलं. मी काय बोचका आहे वय? या बोचक्यावर माझं नाव लिहिलेलं आहे. काय नाही, तेव्हा तुमचं बोचकं इथं आहे. अरे हो, उचला. यो भार आता मलाच उचलला पाहिजे. असं काय तुमचं सदान कदा गप गप? काय नाही का? काय नाही. मग हे असं आतल्या झुरता कशाला? राणी, तू अशी जवळ असताना मी झुरू कशाला? मी कशाला झुरू? खोट खोट? मन खोलून कंची गोष्ट बोलायची नाही. मग कशाला असा जीव लावायचा? वर पांगी. वरपांगी? ए काय? मग कसला एवढा कापूस पिंजत बसला होता मनाचा? कापूस नाही ग. मग काही सरक्या काढत होता? खरं सांगा, आठवण बिठवून येते घरची? वय, गिरजाबाईंची लई आठवण येते बघ. तिचा माझ्यावर जीव आहे ग. मग या की जाऊन. ते राहू दे बघू. एक सांगितलं तर ऐकशील लक्ष्मी? सांगा की. आपण या गावात राहणं सुद्धा ठीक नाही बघ. का?
प्राण तरी सोडावा लागला तुम्ही राहणार आहे का? लागला तर लागू दे. काय भीत आहे कुणाला? आता भीतोय कुणाला, पण मला तुझी भीती वाटते. माझी? होय. आणि ती कशा पायी? कशा पायी? ठरलेली कुस्ती सोडून तुझ्या संगती पळून आलो म्हणून समजा गाव भडकलाय, आणि त्याचं खापार ते तुझ्या माती मारल्या बगैर नाही राहत. म्हणून म्हणतो लक्ष्मी, आपण हे गाव सोडून कुठेतरी लांब लांब जाऊया. मग तसं असेल तर तुम्ही हितच राहायचं आणि कुस्ती लढून दावायचीच. अगं येडी आहेस तू. कुस्ती म्हणजे काय तोंडाची लढाई आहे होय? अगं त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, भरपूर खुराक खावा लागतो. मग मी कशाला? मी माझ्या स्वतःच्या हातानं खुराक तयार करून तुम्हाला खाऊ घाले. आणि मी कुस्तीच्या नादाला लागलो की मग तुमचं कसं काय होणार? त्याची तुम्हाला नको काळजी, तर फड मात्र जितायला पाहिजे. हा, आणि त्यासाठी एक करायला पाहिजे. काय? वळका बघू काय करायचं ते. हे काय? हेच करायचं. हेच करायचं? आजपासून तुम्ही जवळ यायचं नाही, वारं कुठेच लागू द्यायचं नाही. मी समजत होतो काहीतरी खाण्यातलं पथ्य असेल, पण हे तर धरण्यातलं पथ्य. आणलाय खुराक, आता करा मेहनत. दिसते की घरची कशी काय समजे? मालक जरा दम खाऊ द्या. हो, दम खा ना तू. पण तुम्ही खुराक खाताय आणि मेहनत मी करतोय. वय बाबा, पण सांगशील का नाही घरची कशी काय आहे? अहो मालक दम तरी खाऊ द्या, धाप लागल्या. किती त्रास घेता भीमराव आमच्यासाठी. अहो तुमच्यासाठी घेतलाच पाहिजे. आता बोला. घरची समधी कशी काय आहे? हा घरची एकदम फार. बहिणी कशी आहे? माझी आठवण काढत असताल ना? तो सारख्या उचक्या लागतात त्यासनी. मला विचारतात ना, यशवंतराव खात्यात काय पेट्यात काय. मग तू काय सांगतोस? मी सांगतो की मी चोरून धान्य नेतो आणि लक्ष्मी चोरून खाऊ घालते. मी पाण्याच पिते. बरं, आई आबांचं कसं आहे? आई साहेबांचा दिवस आबांच्या औषध पाण्यात जातो. आबासनी बरं नाही? काय होतंय त्यासनी? ते यशवंतरावाला ठाव आहे. बर मी निघतो. वाड्या उगाच माझ्या नावानं ओरडत राहते. गिरजा, भीमा कुठे आहे ग? गेला असेल तिकडे फडात. त्याचा दाखला दाणी आहे ना तिथं. तुम्ही जरा आराम. अगं कसला आराम करतो या. यशवंता लढला असता तर लई आनंद झाला असता बघ मला. किंवा ती तगमग तरी कमी झाली असती. संध्याकाळच्या वेळेला असं येडे तर बोलू नका. हे बघ तू आला वाटाड्या. भीमा कुठं होतास रे इतका आहे? हा? कोण मी? मी कुठे इथंच होतो. इथंच होतास? काय कंगीत लपला होतास का उकळात? ते वहिनी साहेबांनी सांगितलं ना सामान आणायला गेलो तू वाण्याकडे. वय त्यांच्या गावाला गेला होतास रे भीमा? सकाळी सामान आणायला सांगितलं होतं, मी आत्ता उगवलाय. अरे मग यशवंत दिसला का कुठं तुला? नाही बा. अहो मला कसं भेटायचं? मला काही कमी काम आहेत का? इथलं काम झालं का शेतावर? शेतावर झालं का पुन्हा वाड्यावर? मला कुठं पुरत नाही बियाणं आहे की काय कुणाला ठाक पत्ता लागू द्यायचा नाही की. अहो अशी कशी आदावत घेता? आपला जयवंत समधी गाव पालखी घालून आला, त्याला बी नाही गावला तो. आता तुम्ही शांत पडा बघू. चला. काय
आता पोटाला काय खायचं एक एक करता करता रंग दागिने म्हणून सपलेलो. हो बाबा, पण मी लक्ष्मीला कळायला नाही गो. चांगला सोन्यासारखा धंदा होता आणि ते यशवंताच्या नादाने पायातलं चाळ सोडलं आणि आता हाताने चाळा करत बसली या. अबे पोट एक मामूली नाचिका ऐकणार मग. काय झालं लक्ष्मी? तुम्ही काय बोललं का? नगाचं डोळ्यात पाणी का? तर आमचंच काही सुचलं नाही ना. तुमचं नाही, असं चुकलं. एका मामुली तमासगिरीने बाई तुम्हाला नको ते सहन करावं लागतंय. असं मन हलकं का करतेस? आणि कोण म्हणतं तू एक मामूली तमासगिरी आहेस? अगं तुझ्या अंगात बी कला आहे. कला? ही कसली कला? पैशाच्या तालावर नाचले तर कला, नाहीतर उपासमारीची कला नव्ह. नाही लक्ष्मी नाही. अगं एवढ्या मोठ्या थोर गुरुचा वारसा आहे तुझ्या जवळ. अगं तुझ्या कलेवर लोक पैकाच काय जीव सुद्धा ववाळून टाकतील लक्ष्मी. ही उपासमारीची कला नव्हे. जिथं पण इथं ही जगवतेच, पण मरणानंतर बी जगवणारी कला आहे. तुझ्या गुरूंची कला अजून जिथे आहे ना. लाख मोलाचा तुझ्या कलेचा वसा तू उधळून टाकतेस तू. अगं खुळे, घेतला वसा टाकू नकोस. सोड ही निराशा आणि स्वतःला ओळख. कलेची साधना कर. 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 किती रे तुम लोग? काल प्रोग्राम नाही करतो लक्ष्मीचा. काय प्रोग्राम झाला काय नाचली आपल्या तर लोकांची सुट्टीच गेली लक्ष्मीनं. काय इसका मतलब तुम नाच देखने गए थे? बघायला पाहिजे तुम्ही सुद्धा. अब अगल होने वाला नाच देखो. अरे वाह 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 वाह, वजीर की चाल भी कुछ कम नहीं. कपूर शेठ, बाकी तुमचा डोज कभी काही कमी नहीं है. अब बड़े घराने के लोगों का तमाशा देखो. लागला का यशवंताचा तपास? तपास तो लागला. त्या बळीच्या संगतीनं तमाशा फड काढलाय त्यानं. लक्ष्मी यशवंता तमाशा फड म्हणून. तमाशाचा फड? हो, तिच्या बाई वस्तात घालण्याच्या अब्रूची लक्तर तमाशा फडात फडकायला लागली. त्या बळीचं मुंच वेगळं केळाबिगर राहणार नाही. नाही आता गप राहणार नाही. दादा तू? होय मी. तू आणि इथं? मुद्दामच आलोय. का? कशा पण? जिने आपल्या घराण्याचा पदर तमाशाच्या कणातल्या नेऊन भिडवला, तिला पोचवायला आलोय मी वर या कुऱ्हाडीनं.
आई तिला चालली गेली तर बाजूला बाजूला नाही दादा बाजूला दादा नाही दादा बाजूला साईड तुला एकदा नाही दादा दादा पाहिजे तर मला मार तुझा मी काय दादा तुला आई म्हणती संपत आहे राघू पहिलवान आता अजून कसा पत्त्या नाही अनेक म्हणतो रे वो मैं बोला नहीं आए तो कैसा चलेगा क्यों चेयरमैन ये बघा आलं की पहिलवान या पहिलवान नमस्कार कपूर सेठ आमची आठवण काढायला आणि आम्ही येऊ असं कधी घडलंय का कपूर सेठ एवढं काय काम काढलं तुम्ही माझ्याकडे काम तो इतना जे मामूली एवढं का असताना काम तर आहे ना मग बोला की बोला बोला कपूर शेठ बोला ऐसा कुछ नहीं जी पहलवान एक बात तुम्हारे कान पर डालनी थी मग बोला की अजी वो अपने धोंडीबा बस्ताद का नन्हा छोरा यशवंत तो काय झालं त्याचं गया नाट के घरदार छोड़ को हा नाची के साथ काय म्हणता काय सच्ची बात तो बोलता हूँ मैं मग आता तो काय कुस्ती ठेवती माझ्या संग वो तो बोले मैं पहलवान आप वो कड़क तुम्हारा छोड़े जी कपूर सेठ ते मानाचं कडा आत्ताच घेऊन जातो वाजवत गाजत अरे वाह तुम जाएंगे वाजत गाजत हम क्या इधर इकामत बैठते क्या रे हम भी निकल देंगे क्यों रंग्या चला नाही चराता नाही झाली काय रे पोराच्या शिवारी तरी लागलं नाही ना तसं काही नाही सर उगीच कसरता वार लागला वाईट खरचटल्या का झालंय सलाम उस्ताद सलाम रामराव उस्ताद पण राघू माळी कपूर शेठ या या तुमचा पाहुणचार घालायला आलो नाही मी कुठं आहे तुमचा तो पट्टा कळाला म्हणत्यात म्हणजे त्याचा लौकिक तुमच्या पातूर पोचला म्हणायचा आता तिनं पराक्रमच तसा केलाय ना काय बरं तिचं नाव ते आपलं ते लक्ष्मी तमासगिरी बोल बाबा बोल आमचं नानच खोट त्याला काय करणार होय ना मग कशाला घेऊन बसलाय ते मानाचं कड घरात ठेवून काय अंडी घालणार आहे होय ते बसतात त्याचं त्याला देऊन मोकळं व्हा काय गप्पूर शेठ आबा यशवंताच्या बदली मीच ह्याच्या छाताडावर बसतो नाही ना नाही हे खरं नाही पोरा एक डाव लंगोटा फाडला तो फाडला क्या बोले बच्ची उस्ताद घोड़े में मामला निपट जाएगा तो अच्छा है ना अच्छा आहे काय हा मधुकर तुला मी झालं एवढं पुराण बसवलं जा घेऊन येते कर काय घेऊन ये अरे घेऊन ये बर मी सांगतो म्हणून जा घेऊन ये जा. अरे जा की म्हणतो ना नाही नाही मामून तुम्ही मानाचं कळ मी खराब नाही जाऊ देणार काय जाऊ द्यायची नाही आणि इकडे खाऊ ते नाही मामून तिला हे दुःख नाही सोसायचं जाते कळ जा म्हणते ना भरपूर घेऊन दे नाही आत्याबाई हवं तर माझा जीव घ्या पण हे मानाचं कळ मी नाही घराबाहेर जाऊ देणार थोडं म्हणतो अगं मीच सांगितलं होतं त्याला येते पण नाही मामून कुस्ती झाल्या बिगार हे मान मी घराबाहेर नाही जाऊ देणार आता कुठे राहिलाय मान अगं मानाचं कड जसे त्याला दिलं तर थोडा तरी मान राहील आता कुस्तीची आशा सोड असं का म्हणता मामूजी
या खंडोबाची आण घेऊन सांगते. काय वाटतं ते झालं तरी भाऊजींना कुस्ती करायला लावीन मी. तसं झालं तर लई आनंद होईल मला बघ. यशवंता नुसता फळात उतरू दे. अगोबाई ठरलेली कुस्ती होणार बरं. आता कोण आहे तुमच्या घराण्यात माझ्या पुढे शट्टू टाकून उभा राहणारा? कोण म्हणजे? माझं दीर आहेत. कोण? तो तमासगिरी यशवंता? होय, त्याच्या अंगात वस्तात घराण्याचा रगाच आहे आणि ते रगात तुमची राग जिरावला बिगार राहणार नाही. असं मग बघूया की कोण कोणाची रग जिरवते ते. बरं काशे, अबे काशे, आले आले. काय ग? बाहेर कोण आले ते बघ जरा. बर. काय हो? कुणाला भेटायचं? कुणाला भेटायचंय? लक्ष्मीबाईला. मग भेटत तुमच्यामुळेच उभी आहे. कोण आपण? काय काम आहे? मी यशवंतरावची भाऊचे गिरजा. अहो या ना, असं बाहेर उभं का? या या ना. लक्ष्मीबाई, पडेल बसवते मी तुमच्या मुली. हे काय करताय? भीक मागते मी तुमच्याकडे. नाही नाही, आम्हा गरीबासने असं लाजू नका. काय करू ते सांगा. माझं काहीच मागितलं तरी सुद्धा देईन मी. खरं बोलतेस? देशील मला? का नाही देणार? ज्याच्यावर माझा जीव जडलाय त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी केवढं सुधी करणार नाही मी. मग खरं सांगू? सांगू नका, हुकूम करा. मन लोखंडासारखं घट्ट कर लक्ष्मी. असं का बोलताय? कारण मी जे मागणार आहे ते मी देणार आहे. मागून मागून आणि काय मागशीला? माझं काळीच मागितलं तरी सुद्धा ते देईन म्हटले ना. लक्ष्मी, मी तुझं काळीजच मागणार आहे. काळीच? होय, तुझ्या यशवंताला, माझ्या दिराला पदरात घाल. माझ्या ठरलेली कुस्ती सोडून यशवंत पळाला म्हणून समजा गाव ओरडते. त्या राघू माळ्यानं तर समजा गावाभर पान उतार केला आमचा. घराबाहेर पडायची सोय राहिली नाही. लक्ष्मी, आमची आणि आमच्या घराण्याची अब्रू आता तुझ्या हातात आहे का? बोलू नको तर काय करू? जीव कसा आतल्यात गुदमरतोय ग. कसं सांगू लक्ष्मी तुला? तवा धरणं आमच्या घरात एक बी सण साजरा झाला नाही. मामांजीचे तर हातपाय उरावर आले. मग आम्ही हे आजवर कसं सण केलं असेल? मानहानीसारखं दुःख नाही लक्ष्मी. म्हणूनच आज पण करून मी तुझ्या दारात इथवर आले. का तुमच्या पायाची धूळ आमच्या गरीबाच्या उमऱ्याला लागली. पावन झाल्यागत झालंय. हे कुठल्या तरी जन्मीचं पुण्यच असेल. आणि तसं जर ते खरं असेल तर ते फळाला आल्या बिगर राहणार नाही. का ते कुस्ती खेळतील. खरंच खेळतील म्हणजे ते मानाचं कड
आपल्या घराबाहेर जाऊ देणार नाहीत ते. लक्ष्मी, पैलवान, हो पैलवान, पैलवान जरा बाहेर या. अरे घरात का बसलायचं? भेटते भागू पाहिजे. काय झालं मला? जरा खालच्या पटीत बोलता येते ना? ए पट्टीवाले, जा आणि त्या तमासगिराला दे पाठवून. त्याला जाऊ त्या रागोमाळ्याची पट्टी. लक्ष्मी, शोच तो राघू पैलवान. मग तुम्ही आत बसा, मी करते त्यांचा बंदोबस्त. लक्ष्मीबाई तमासगिरी म्हणते ते तुम्हीच होय? होय, मीच. काय काम आहे तुमचं? हा, आता तुमच्याकडे काय काम नाही आमचं, पण तोच भेटला असता तर चांगलं पैरवार करता आलं असतं. काय रे बाबण्या? यो, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बाबण्या, सांग हिला, जो राघुमाळाला चॅलेंज घेऊन पळाला त्यो समाजगिरण्याच्या घरात येऊन दडला त्या यशवंताबद्दल बोलतो मी. कोण यशवंतराव? आता बाकी तुम्ही कमालच करताय बघ. अहो कोण काय? तुमचा तू यार, तुमचा तू लाडका, जीवाचा सखा. कोण यार, कोण सखा? अहो मालक, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. गैरसमज? होय आणि आमचा? होय, तुमचाच. अहो मालक, ज्याच्याशी माझा संबंध जोडता त्या सुद्धा तुम्ही कवा जेवलीये. असं होय? ती बघा, पाय चुकली. खरं आहे की नाही? माहिती काय मी? खरंच आहे. बाबण्या, आता पाल बोलली म्हणजे खरंच म्हटलं पाहिजे आता. तर आम्ही तर ऐकलं होतं त्याच्या पायात तुम्ही तमाशा सोडला आणि त्यानं मला तुमच्या पायात कुस्ती सोडली. याचं काय? आता काय लागून गेलाय ते? हा, कोण? अहो गाव बरा अफवा पसरल्या. कशी? तुम्ही लगीन करणार आहे का म्हणून? जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे म्हणून वडाला फेरा मारणारा बाया आम्ही हवं. आम्ही किती केलं तरी तमाशातल्या नाचणाऱ्या बाया. असं आणि एक सांगा, आम्ही लगीन करायचं ते पुन्हा पुन्हा बरोबर करायचं. आणि मग आलं, प्रत्येक गावात आमचा एक एक यार असं हायचं कुठं. म्हणजे तो इथे नाही होय? मग आता कुठे गेला म्हणायचं तू? भट्टावर मिशी फुटली म्हणून काय बापायकडे म्हणायचं होय? घर सोडून तुझ्या संगती येऊन राहिलो, त्याची ही किंमत केलीस का? हे भेकडा, तिला बरोबर किंमत केली तुझी. अरे आजवर या राघोमाळाला बघितलंच नव्हतं तिनं. दुधाची सांभाळून दोन राजा, दुधा ताकातला फरक कळायचा अजून तिला. तर कवाच कळलाय. साधी कुस्ती सुधीक लढीत आली नाही तुम्हाला सांगितलं. खरं आहे तुझं. स्वर्गातल्या आशेनं तुझ्या संगती नरकात येऊन पडलो ना, पण तरी मी लक्षात ठेव राग्या, तुझ्या छाताडावर बसून नाही दाखवलं तर वस्तात गेल्याची आवडच सांगणार नाही. गेला तंतनत. लक्ष्मीबाई चांगली जिरवली बरं का तुम्ही तिची. जिरवली तुमची का त्याची हे अजून कळायचंय. फक्त सुस्त पडलेल्या वाघाला दिवसून जाग केलं. दावा दावा तुमचा जोर त्यांना. याला कशाला जोर दावायला पाहिजे? कुस्ती झाणाऱ्या रागोमाळ्याचा जोर धावतो तुला. चल रे बाबड्या. लक्ष्मी, लक्ष्मी,
तुझ्या त्यागाला सीमा नाही. जवानीची मस्ती तांबड्या मातीत जिरवायची असते तमाशाच्या फळात नाही. नाच गाण्यापायी भलं भलं रसा टाळाला गेल्या. कुठली म्हणून काय बापायकडे म्हणायचं होय? अरे उठ मारला दोन्ही असं पोरगं नव्हतं असं काम का उतर होता. किंमत केलं तिनं तुझी. आणि आजपर्यंत राघव मला बघितलंच नव्हतं तिनं. आणि मानाचं तळ मिळव. माझं डोकं नाही राहिलं ठिकाणं. आता तुम्हाला नाही करणार लागा म्हणतीला करणार नाही. आत्याबाई, मी देवाला जाऊन येते बरं का. बरं. देवदर्शनानं आजचा आल्याला प्रसंग चुकणार आहे थोडाच. मामांजी, जरा सबुरीनं घ्या. माझा विश्वास आहे भाऊजींच्यावर. हा, त्या विश्वासानं आजची ही येळ आली. तर असा हाताश होऊन कसं चालेल? सुनबाईनं त्याच दिवशी कडे दिलं असतं तर आज आखाड्यात होणारी बेआबरू तर टळली असती. येते मी. वडगावला कडे. वडगावला माधू, ए माधू, ए माधू, ठेव त्याने पोतं खाली. वडगावला गाडी घेऊन जा आणि मामांजींना म्हणावं भाऊजी कुस्ती खेळणार
या पैलवानांनी आखाड्यात यावं, नाहीतर कुस्ती जाहीर करण्यात येईल. थांबा. जय बजरंग. पैलवान एकूण जाऊ की. बाबा पोरा दादा आता तुला आशीर्वाद दादा. पैलवान एकूण जाऊ की. आता मात्र कुस्तीला रंगत येणार. नाक कचेरे अपना नाक कचेरे क्या नाक कचेरे. बोलो एकूणराव पहलवान की. चलो चलो जाओ जाने वसंतराव की जय. वसंतराव की जय. माधव काय झालं रे? हा बोल ना काय झालं? कुस्ती झाली? भाऊजी जिंकले का? अरे सांग की काय झालं ते. अरे नुसतं हो काय करतो, सांग ना काय झालं. कुस्ती झाली? अरे माझं बोल ना काय झालं? भाऊजी कुस्ती? अरे काय
बोलते का नाही लवकर आरतीची तयारी तमासगिरीन हिता कशी भाऊजी जिच्यासाठी तुम्ही घरदार सोडून गेलात तिला तमासगीण म्हणता नाहीतर कोण आहे ती हा विचार आधी करायला पाहिजे होता भाऊजी तमासगिरणीचा इच्छार तिचा इच्छार करणारे गावगाव आहेत की सुनबाई तो काय चाललाय खेळखंडोबा ज्यादा आरती मामनजी आज ओवाळ्याचा मान लक्ष्मीचा आहे शुद्धीवर आहेस का तू मला या तमासगिरणीकडून ववाळून नाही घ्यायचं भाऊजी लक्ष्मी पुन्हा बी खानदानी बाई परस काकणभर बी कमी नाही तिनं जे केलं ते तुमच्यासाठी आपल्या घराण्यासाठी का मग त्या रघुमाया बरोबर नाही भाऊजी, हे सारं खोट आहे तुम्हाला चीड यावी तुम्ही कुस्तीत उभं राहावं म्हणून केलं हे तिने सारं आणि ते बी मला वचन दिलं होतं म्हणून पोर जीव पाण्यात फिरत अरे तू गीतावर आंब्याला साकडं घातलं होतं लक्ष्मी तमाशा जन्माला येऊन बी तू तुझं वचन पाळलं आता मला माझं वचन पाळू दे भाऊजी मला क्षमा करा पण आजचा ह्यो सोन्याचा दिवस या लक्ष्मीमुळे उजाडला असा आहे होय, सुनबाई अगं मग आज ववाळायचा मान तिचाच वस्तात घराण्याचा मान आज हिच्यामुळेच राहिला गोवाळ पुरी गोवाळ सुन माझी लक्ष्मी आहे हे घ्या दीदी माझ्याकडे दे द्या का दे